लेक सुखाचं नंदनवन, लेक टिपुराचं चांदन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, घरादाराचं हासन, तिचं घरामध्ये आसन, घरादाराचं हासन, तिचं घरामध्ये आसन, जणू आईचा सहवास, तिचं बाजूला बसन, जणू आईचा सहवास, तिचं बाजूला बसन. आणि म्हणून एक लेक असावी. जय जय रामकृष्ण हरी, 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 जय जय रामकृष्ण स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन सेवापती, पितृवचन महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो तुझा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा. सत्य बोले मुखी, सत्य बोले मुखी, सत्य बोल मुखी, सत्य बोल मुखी, तू कवी आणि गाते दुखी, 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 हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभवनो हे तुझा, 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 अनुभवनो हे तुझा. निश्चयाचे फळ, निश्चयाचे फळ, निश्चयाचे फळ, निश्चयाचे फळ, तुका म्हणे तेची 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 फळ, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो हे तुझा, अनुभवनो
महापूजा अनुभव नोही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नोही तुझा विठ्ठल 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 हरी विठ्ठल स्मरजनक मुकुंदा सचिदानंद कंदा अखिल रूप भेदा ना कळे पार वेदा मुनिजन गुण द्याती शंभू संतोषनामी सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादि प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत ते सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत ज्ञानदेव भगवंत ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी सेवे लागी सेवक झालो 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 तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा आओ स्वामी तुकया देवा देवा आओ स्वामी तुकया देवा देवा आओ स्वामी तुकया देवा देवा आओ स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेर जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा नवे फूल अश्वस्त वृक्षास आले जिथे गीत ओवीस वेद झाले तुझ्या शब्द शब्दास सायुज्य नाथा तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोकश्वानंद होती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता
तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा अगा ज्ञान देवा अगा अनंता तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा तुझ्या पायरीसी सदा नम्रमाथा शिवर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे प्रजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो देवा शिव शंकर शंभो स्वामी शिव शंकर शंभो विठ्ठल 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 स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे तुझा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊरमन पाषाण दुंपन पाचव्या वेदाचे निर्माते विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबाराय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा असणारा अभंग मात्र स्वतःच्या जीवनातला अनुभव सांगणारा की विश्वामध्ये आपल्या 33 कोटी देव आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देव आहे. पण 33 कोटी देवामध्ये सुद्धा आपण आद्य मानून सगळ्यात प्रमुख मानून ज्यांची पूजा अंतःकरणापासून करतो ते भगवान विष्णुदेव. आणि विष्णुदेवांची उपासना बरीच लोक अगदी अट्टहासानं आत्महत्येनं करतात. त्यांची पूजा व्हावी आणि आधीच्या काळात देवाची पूजा असायची नव्हे महापूजा असायची. मग आताच्या लोकांना ती महापूजा घडत नाही. ते करण्यासाठी काय करावं तर त्याच्याकरता महाराज सांगतात काय करावं. स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती स्वामीचं काम गुरुची भक्ती पितृंचं वचन आणि पतीची सेवा एवढं जरी केलं तर ह्याची विष्णूची महापूजा ही महापूजा होईल तुमच्या हातून. बाकीचं होम हवन तुम्हाला करायची गरज पडणार नाही. आणि महाराज सांगतात हा माझ्या अनुभवातून मी सांगतोय की हा माझा अनुभव आहे ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नो हे तुझा हा दुसऱ्याचा नाही माझा स्वतःचा अनुभव आहे. एवढं करा विष्णूची मोठी पूजा. मग अजून काय करावं लागेल. सत्य बोल मुखी दुःखवी अनेकांचे दुःखी मुखानं सत्य बोला. दुसऱ्याला दुःख होईल दुसऱ्याला वाईट वाटेल असं मुखातनं बोलू नका. खरं ते बोला. तर एवढं खरं बोललं तर दुसऱ्याची मन नाही दुखवली तरी सुद्धा हेची विष्णूची महापूजा अनुभव नो हे दुजा. मग या लोकात आल्यानंतर एक करावं निश्चय करावा. जो आपण निश्चय करतो ना त्याचं फळ मिळतं पण ते निश्चयावर आपलं ठाम मत असलं पाहिजे. कारण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. आणि आपला निश्चय जर दानगा असेल चांगला असेल तरी सुद्धा हेची विष्णूची महापूजा अनुभव नो हे दुजा. विठ्ठल 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 मोठे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं. आज या ठिकाणी असणारे आपले हे मगर परिवार सर्वांच्या परिचयाचं असणारं मगर परिवार आज जर पाहायला गेलं त्या मगर परिवारातलं अगदी अत्यंत मोलाचं आणि सुंदर असं स्वप्न या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि तेवढंच नाही तर त्यांचे असणारे लाडकी लेक त्या लेकीचा वाढदिवस त्या निमित्तानं आणि सुंदर एक स्वप्न. प्रत्येक माणूस काही ना काही स्वप्न उराशी बाळगत असतो बघा. कोणत्या ना कोणत्या माणसाचं काही ना काही स्वप्न असतं की 2026 मध्ये गाडी घ्यायची बरं का. 2026 म्हणजे बंगला बांधायचं बरं का घर बांधायचं बरं का. हे स्वप्न असतं. काही ना काही स्वप्न उराशी बाळगून आपण चालत असतो. आणि त्यातलं एखादं स्वप्न जरी पूर्ण झालं तर आनंद मात्र गगनात मावत नाही. केलेलं कष्टाचं फळ कुठंतरी मिळालं असं वाटतं. आणि त्याच कष्टाचं फळ आपल्या मगर परिवाराला मिळालं असं म्हणण्यात काही वावगं ठरणार नाही. कारण की दोघा पती पत्नीने अगदीच एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून संसार करत कष्टाचे दिवस काढत आज स्वप्नातलं घर या ठिकाणी बांधलेलं आहे. स्वप्नातलं घर या ठिकाणी उभा राहिलेलं आहे. आणि म्हणून सुंदर अशा घराची वास्तुशांती महापूजा आणि लाडकी लेक असणारी कृष्णप्रिया तिथं असणारा जन्मदिवस मोठ्या उत्सवात मगर परिवार या ठिकाणी साजरा करत आहेत. आज असणारे हे मगर परिवार या ठिकाणी संजय सुखदेव मगर आणि त्यांच्या पत्नी
सौभाग्यवती या ठिकाणी असणारे माधुरी संजय मगर म्हणजे आमच्या बहिणीबाई. अगदीच आमच्या ताईची एवढी इच्छा होती की ताईचं घर बांधलं की पहिलं कीर्तन ताईचं होणार, बहिणीचंच कीर्तन दारामध्ये होणार. स्वप्न अगदीच 2-4 वर्षापासून नाही घर बांधायचं आणि बांधलं की तायडीचं पहिलं कीर्तन घ्यायचं. तशी ती आमची मोठी तायडीच आहे म्हणा, आणि तिची फार इच्छा असायची म्हणून आज दारामध्ये कीर्तन होतं आणि एवढं सगळं होतंय. आणि मला असं वाटतं की आपण जे कष्ट करतोय त्या कष्टाला साजेल अशी जर लेकरं लाभलीला तर त्या कष्टाचं कुठंतरी चीज झालं असं वाटतं. साजेल अशी 3ही लेकरं या ठिकाणी आहेत. आमच्या मोठ्या ताई असणाऱ्या कार्तिकी ताई, आमच्या दिदी या ठिकाणी, छोट्या दिदी या ठिकाणी. तशी नात्यानं ती माझी लेक लागते, पण ती कीर्तनात उभा राहिली म्हणून तिचा अधिकार आता वाढला बरं. म्हणून कार्तिकी दिदी आमची या ठिकाणी आहे. अगदी गुणी लेकरं, एवढी लहान लेकरं आहेत ना, आईबाप कुठं गावाला जर गेली तर सगळं घराचं सगळं पाहणारी लेकरं आहेत. एवढी लहान असली तरी समजूतदार लेकरं या ठिकाणी आहेत. नंतर असणारे कार्तिक श्रवण हा पोराचंच नाव विसरलं बघा, ते आता मला सोडतच नाही परत जाताना. श्रवण दादा या ठिकाणी आहे. आणि ज्या लेकीचा वाढदिवस आहे ते असणारी कृष्णप्रिया. नावाप्रमाणे मी सांगू, आमच्या इकडं 2 दिवस मुक्कामाला असताना या कृष्णानं, आम्ही लाडानं आता कृष्णा म्हणतो, या कृष्णानं एवढे गुण केलेत बाबा, एवढे गुण केले की कुणीही माणूस, अनोळखी माणूस सुद्धा प्रेमात पडावं एवढं गुणी लेकरू आहे ते. आणि मला त्या कृष्णाकडे बघितलं की एक मनात येतं, देवानं निर्माण केलेलं लेकरू एवढं प्रेमळ आहे की त्याच्या स्वभावाचं एवढं लेकरू, अजून लेकरू आहे ते ना, अजून मोठं आहे ना त्याला कशातलं काही कळतंय की लोकांना आपल्या प्रेमात पडावं, अट्रॅक्ट करावं, जवळ करावं असं नाही वाटत तिला. तिच्या बोलण्यानंच लोक जवळ येते, तिच्या वागण्यानं चालण्या बोलण्यानं लोक जवळ येतात. मग मला नवल असं वाटतं, देवनिर्मित असणाऱ्या लेकराचं गुण एवढे गोड आहेत की लोकांना त्याच्या प्रेमात पडावं असं वाटतं. मग जगाचा मालक जेव्हा लेकरा स्वरूपात होता, बाळ स्वरूपात होता, तेव्हा का लोक त्याच्या प्रेमात पडली नसतील? हो, पडलीच ना लोक प्रेमात. आणि म्हणून तर गोकुळातली माणसं जी होती त्याशी भुलून जायची. काय करावं का? जगाचं मालक पाहिला. मी बाबांना सुद्धा, कृष्णाला पाहिल्यापासून मी एकच म्हणते, हे लेकरू असं आहे, जगाचा मालक कसा असेल हो? मग त्याला आपण अनुभव होतो ना. एवढं गुणी लेकरू या ठिकाणी आहे असणारे संपूर्ण मंडळी. आणि त्या लेकराचा वाढदिवस सुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे, त्यानिमित्तानं या ठिकाणी आहे. मी एकच म्हणेल, अगदी चांगलं सात्विक परिवार आहे. आणि हे सात्व जे सुंदरता या परिवारामध्ये आहे, जो भाव या परिवाराच्या अंतःकरणात आहे, जे प्रेम आहे ते शेवटपर्यंत अबाधित राहो एवढीच या ठिकाणी प्रार्थना. विठ्ठल 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 निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आणि त्या वास्तूची आज वास्तू शांती आहे. आणि दुसरी म्हणजे पत्रिका वाचली असेल तुम्ही, दुसरं काय आहे? महापूजा. मग आता या परिवारानं केली तशी आपल्याला जमेल का? यांनी आमच्या तिकडचे काका लोक इथं बोलवले होते, ते पण आमचे भाऊच आहेत म्हणा, त्यांना सुद्धा पूजेला इथं त्यांनी बोलवलं होतं. मग आपल्याला जमेल का? नाही जमत. मग ज्याला जमत नाही त्याने काय करावं? त्याने अभंगाकडे लक्ष द्यावं बरं का. काय सांगतात, महापूजा करायची असेल तर काय करावं? अभंगाकडे आपण जाणार आहे. पण घराची शांती या ठिकाणी, वास्तू शांती. बरं, वास्तू शांती, जर शांतीचा विचार केला, आपल्यातलं एखादं लेकरू जरा वेड्यावणी करायला लागलं, जरा वेगळं वागायला लागलं, आपण काय म्हणतो? नाही, तुझी शांतीच घालायला आली, आता शांतीच करावी लागते, हे का नाही? मग लेकरू वेड्यावणी करायला लागले, त्याची आपण काय करतो? महिला मंडळ काय करतो? कुणी इथं शांती असेल तर तुम्ही मनाला लागून घेऊ नका, तुमचं मी विषयच घेत नाही. शांती शांती. मग आता लेकराची त्या काय करतो? शांती. मग आपल्याला लगेच आपसुकच वाटतं ना की लेकराची शांती झाली. बाई, आधी लय कडकड होतं, पण शांती झाल्यापासून शांत आलंय, आपण म्हणतो ना. मग लेकराची शांती ठीक आहे, लेकरू वेड्यावणी करते म्हणून लेकराची शांती केली. घर वेड्यावणी करतोय का? गरबडकर घर वेड्यावणी करतोय का? नाही. मग तरी सुद्धा घराची शांती का? वास्तूची शांती का? त्याचं कारण आहे, हे वास्तू एवढी सुंदर या ठिकाणी बांधलेली आहे. एवढं सुंदर घर आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर. सुंदर असं घर या ठिकाणी निर्माण केले, वास्तू बांधलेले. पण या वास्तूला वापरणाऱ्या प्रत्येक गोष्ट ही एका जागून आली का हो? आलेली वास्तूला जेवढं जेवढं सामान वापरलं एका जागनं आलं का?
नाही आलं, इकडून तिकडून त्याला आणावं लागले. विठा कुठनं तरी आणल्या, त्या विठाला माती कुठनं आणली आपल्याला माहित नाही, पाणी कुठलं वापरलं आपल्याला माहित नाही, त्याला पाणी जे आणलं कुठलं आहे माहित नाही आपल्याला, सिमेंट आणलं तेही माहित नाही, वाळू आणली ती कुठली कसली काय आहे माहित नाही, आपल्याला माहित नाही. बरं, शांती का करायची, याला जेवढं सामान आणलं कुठनं आणलं काय आणलं माहित नाही. पण बारकाईने विचार करा. आता या घराला वाळू वापरली, काय वापरली, वाळू, माती वापरली म्हणा. आता जर वाळूचा विचार केला, वाळू कुठून आणतो आपण, कुठून, घरावून, हा नदीहून, असं म्हणत जा. नदीवरून आपण काय आणतो, वाळू आणतो, नदीवरून वाळू आणतो. सहसा तुम्ही डोंगर भागात आहे, तुमच्याकडे नदी नाही, तुमच्याकडे वडे असतील है ना, हा नदी पण आहे, वड आहेत, वड. आमच्या इकडं नदी आहे आणि नदीचा अनुभव आम्हाला चांगला माहित आहे. दारातनच आमच्या भीमा नदी वाहते, त्यामुळं नदी आमच्या दारात आहे, आम्हाला माहित आहे की सहसा आपल्या इकडं माणसं नदीकडच्या भागामध्ये माणसं मेल्यानंतर स्मशानभूमीत जाळायला नेत नाही, नदीच्या कडेला. कुठं, नदीच्या कडेला. नदीच्या कडेला गेल्यानंतर तिथं त्यांना जाळतो आणि अस्थिचं विसर्जन, राखीचं विसर्जन कुठं करतो, परत पाण्यात करतो. मग ते पाण्यात वाहूनच नाही जाणार, ते जे अस्थी काही काय राहिलेलं ते कुठं राहणार आहे, कुठं, पाण्याच्या खाली काय असते, मनात जमीन म्हणजे मेळ लागला आपला, पाण्याच्या खाली जे वाळू असते ना, त्या वाळूमध्ये ते राहतं. मग कुठंतरी सगळ्याचीच लेकरं गुणी नसतात आईबापासाठी करायला, काही काही तशीच राहिलेले असतात लेकरांनी न केल्यामुळं. मग तेच त्या वाळूच्या स्वरूपानं घराकडे, मी जे वाचलंय मी ऐकलंय ते सांगते बरं, तुम्हाला मानायचं न मानायचं तुमचा प्रश्न आहे. वाळूच्या स्वरूपात कुठं येत आहे, घरी येते. माती वापरली, कुठली वापरली, कसली वापरली आपल्याला माहित नाही, पाणी वापरलं कसलं वापरलं काय वापरलं माहित नाही, ते घराच्या स्वरूपानं घराकडं आलं. आणि जर त्याची शांती न करता, कुठलं होम हवन पूजा न करता जर गृहप्रवेश झाला, घरामध्ये राहायला गेलो, तर त्या विटातनी, त्या वाळूतनी जे आत भिंती चिटकून बसलंय ते सारखं बघतं, टका मका टका मका. घरातले लेकरं अशी जातात, पुरी खा, कुठं भाजी खा, कुठं काय काय खायला लागलं ते त्या भिंतीतनं बघते, मला सोडून खातंय काय, मला सोडून, थांब तुला आजारीच पडते. मग ते लेकरू किती काय केलं तर बरं होत नाही. आपल्या जे मान्यता आहे तेच मी सांगते बरं का. मग आजारी पडल्याशिवाय आपण राहत, कुठंतरी त्याच्या बरोबर त्या भिंतीत असणाऱ्याची सुद्धा शांती व्हावी म्हणून वास्तू शांती, म्हणून वास्तू शांती. आणि दुसरं म्हणजे आपण त्या वास्तूमध्ये जाणार आहे, घरातली माणसं काय काय करतात हे घर अनुभवत असतं. एखाद्याच्या घरात पाऊल टाकलं तुम्हाला कळतं बघा, लय भकास वाटते. माणसं सहज म्हणतात, काय त्याच्या घरात गेलतो, काय घराला शोभा येतं, एवढा मोठा धनाडे, एवढा मोठं पैसे कमवून ठेवले, पण काय उपयोग नाही, पाऊल टाकूस तर पळती वाटते. का माहितीये का, सात्विकता घरामध्ये नाही. घरात माणसं जे करतात ते घराला येतं. घरामध्ये माणसं सात्विक असतील, सात्विक बोलत असतील, सात्विक वागत असतील तर घर सात्विक असतं, चांगलं त्या घरातनं बाहेर निघू वाटत नाही. आणि एखाद्याच्या घरासारखं भांड्याला भांड वाजत असलं तर तिथं थांबू वाटत. तुम्ही एक ओळखायचं, घर बकास वाटलं की ओळखून घ्यायचं, इथं भांड्याला भांड लागतंय, आपल्यावर भांड फुटायच्या आधी बाहेर. हो, हे कळतं आपल्याला घरावर. आम्हाला सुद्धा काही काही लोक म्हणतात, महाराज बसा की, या की, नवीनच पद्धत आजकाल का वांगत महाराज की महाराज लोकांना घराला पाय लावायनीच. इथं आमच्याच घराला आमचा पाय नाही, कुठनं तुमच्या घराला पाय लावावी. हो, पण तरी सुद्धा आता मग जेव्हा त्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण त्या सातत्याने घरामध्ये वावरत असतो. ते घर म्हणजे एक आपल्या जीवनाचा भाग आहे, बरोबर. म्हणून ते घरानं आपल्यासोबत मिसळून मिळून राहावं, त्याने सात्विकता पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत राहावं. याच्याकरता सात्विकता निर्माण करण्याकरता त्याची शांती करून महापूजा घालावी लागते. म्हणून महापूजा आज एवढी सुंदर पूजा या ठिकाणी केलेली आहे. सुंदर अशी वास्तुशांती या ठिकाणी घराची झाली. आणि म्हणून सांगू, घर असावं, पण कसं माहित आहे, घर असावं घरासारखं, नकोच नुसत्या भिंती. ते असावा प्रेम जिवाळा,
नकोच नुसते नाती, नकोच नुसती नाती. नुसती नाती असून काही कामाचे, तिथं प्रेम जिव्हाळा आपुलकी असलं पाहिजे, तर ते घर घरासारखं वाटतं. आणि म्हणून सुंदर असे असणारे संपूर्ण अगदी मंडळी मगर परिवार, फार सुंदर वास्तूची निर्मिती केलेले. लेकराचा वाढदिवस सुद्धा आपल्याला करायचा आहे, म्हणजे जास्त विलंब न लावता सुंदर असे साथ करणारे टाळकरी मंडळी, गायनाचार्य आमच्या मावशी या ठिकाणी आहेत, ताई या ठिकाणी आहेत, दादा या ठिकाणी, सुंदर असे श्रीराम गुरुकुल अकलूज या संस्थेचे असणारे चालक, अगदी सर्व असणारे आमचे या ठिकाणी अंगद महाराज आजारे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून आभार. सुंदर अशी लेकरं या ठिकाणी टाळाला साथ करतात. एकदा या लेकरांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. आपली पण लेकरच आहे, ही पण लेकर आहे. आपली लेकरं कीर्तनात झोपल्याशिवाय राहणार नाही, आणि ही लेकरं एवढी असून सुद्धा आज टाळ घेऊन एवढ्या प्रेमानं उभा राहत आहेत. कधीतरी या लेकरांना पाहिलं ना की वाटतं की कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हेवा वाटावा. लेकरांना शिकू नका या मताची मी नाही, पण लेकरांना शिकवत असताना संस्काराची जोड देणं हे गरजेचं आहे. आणि निस्वार्थ भावनेने या लेकरांना शिकवण्याचं काम अंगद महाराज या ठिकाणी करतायत, म्हणून करावं तेवढं कौतुक त्यांचंही कमी. सुंदर असे असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी आमचे शहाजी काका आहेत, नाना आहेत, बाबा आहेत, मामा आहेत, संपूर्ण मंडळ या ठिकाणी, मामा मामी मावशी काका काकी आजी आजोबा सगळे आत्या या ठिकाणी. मी लय नाव घेत नाही, सगळे पाहुणे रवळतलीच आहेत. हो, एकाचं घेस तर एक नाराज होणार आहे. तात्या, आप्पा, नाना, आबा, भाऊ राहिलं का कोण? हा चैतन महाराज. वा, नाही त्यांची अजून बारी यायची ना, म्हणून मी मागं होते. त्यांचं फोटो बॅनरवर आहे म्हणलं, नाही नाव न घेऊन जमतंय वय. ते या ठिकाणी आहेत. सुंदर असे या कीर्तनाला साथ देणारे हरिदास मंडप तरंगफळ, सुंदर असे साऊंड सिस्टीमवाले दादा या ठिकाणी आहेत, त्यांच्या मनापासून आभार. सुंदर असे असणारे संपूर्ण मंडळी. आपलं कार्यक्रमाचं शूटिंग आपल्याला वारंवार पाहता यावं याच्याकरता महाराष्ट्रातील नामांकित यूट्यूब चॅनल ओम साई क्रिएशन चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे मनापासून आभार. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी. वेळ थोडासा कमी आहे, त्यामुळे थोडंसंच पण गोड असं चिंतन आहे का विठ्ठल स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवापती. स्वामीचं काम गुरुची भक्ती, पितृ वचन, पितरांचं वचन आणि पतीची सेवा. हे सगळं काय विष्णूची महापूजा केलेलं तर जमाय. पण आजकाल माणूस सगळं उलट करतो. ना स्वामीचं ना आपलं काही घेणं देणं आहे, ना गुरु कडे आपण जातोय. कारण आजकाल गुरु करावा कोणाला हा मोठा प्रश्न आहे. आणि पितृवचन पितरांचं वचन तर आपण पाळत नाही. पित्र ठीक आहे, काही कालापुरतं आपण मायबाप धरूया, मायबापाचं वचन तर आपण काही पाळत नाही. आणि राहिली चौथी महत्वाची गोष्ट पतीची सेवा, ते तर आपल्याच्यानं जमत कुशाल नाही म्हणतो. मला तेच ऐकायचं होतं. नाही ते जमतच नाही. मग केलं काय करून उपयोग आहे हे कळलं पाहिजे आपल्याला. म्हणून स्वामीचं काम शेवट असं. स्वामी म्हणजे काय? मालक. मालकाचं काम करण्याकरता प्राणपणाला लावून लढलं पाहिजे मालकाच्या कामाकरता. पण आजकाल मालक कुणाला म्हणावं ते कळत नाही. ज्याला घरात कुणी नीट बोलत नाही त्याला हे म्हणतंय बोला की मालक, काय चाललंय मालक, कसं व्हायचं. म्हणून मालक कोणाला म्हणावं हे पण कळलं. जो या सगळ्याचा अधिकारी आहे त्याला मालक म्हणावं. आपला एकच मालक, जो करता करविता आहे, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे. तुझी असतेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी आबळे, सूर्यासी चालणे तुझी आबळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, विश्वाचा चालक मालक पालक समर्थ तो आहे. कारण सत्ता त्याच्या हातामध्ये. इथं महिला मंडळ झोपायचं आपल्या हातात आहे, पण उठवायचं का न उठवायचं त्या मालकाच्या हातात आहे. तो मालक आहे. लोक त्याला मालक नाही म्हणत, दुसऱ्याला मालक म्हणते.
मालक तो का माहित का? म्या बोलविला वेदो बोले, म्या चालविला सूर्यो चाले, म्या हालविला प्राणो हाले, जो म्या जगाते चालिता. विश्व चालवणारा, जगत नियंता, चालक मालक पालक तो आहे ना, म्हणून तो मालक. बरं, जर एखाद्याला आपण मालक मानलं तर त्याच्याकरता प्राणपणाला लावून लढलं पाहिजे. स्वामी शब्द जीवनात फार महत्वाचा आहे. कुणाला स्वामी नाही म्हणता येत. आता आपल्या जीवनात ज्याला खरंच स्वामींची सेवा काय असते कळून घ्यायचं असेल त्यांनी एकदा अक्कलकोट स्वामी महाराजांकडे जावं. स्वामींच्या भक्तांना कधी घाबरायची गरज नाही. स्वामींच्या भक्तांनी कधी घाबरू पण नाही. का माहित का? स्वामी स्वतः म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर स्वामी ठामपणे म्हणतात मी तुझ्या पाठीशी आहे, मग कुणाला घाबरायची काय गरज आहे? आलीच वादळ, आलीच संकट, आलाच एखादा संघर्ष मोठा जीवनामध्ये, तर त्याला न घाबरता पुढे आपण गेलं पाहिजे. का? कुणाला घाबरायची गरज नाही. जगाचा मालक स्वामी माझ्या पाठीशी उभा आहे, तर मी कुणाला का घाबरावं हा विचार आपल्या अंतःकरणात असला पाहिजे. म्हणून ते स्वामी. आणि मग स्वामीचं काम करण्याकरता इथं काय आहे? स्वामी काज म्हणजे काम. स्वामीचं काम करण्याकरता काहीही करावं, माणसानं काही करावं. आता बघा, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या जीवनामध्ये पहिल्यांदा जगद्गुरु विश्ववंदनीय तुकोबऱ्यांकडे गेले. तुकोबऱ्यांना गुरु करण्याकरता पहिले गुरु म्हणजे तुकोबरे छत्रपती शिवरायांचे. पण जेव्हा तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं आपल्या भजनामध्ये शिवराय रममान होत आहेत आणि हे बरोबर नाही. का म्हणे? चांगली गोष्ट आहे, पण ज्याने त्याने ज्याचं त्याचं काम करावं. आपलं काम आहे काय? आपलं काम काय आहे की विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, ह्या जगाला, या विश्वाला विष्णुमय भरून टाकावं, विष्णुमय करावं, विठ्ठलमय करावं, हे आपलं काम आहे. पण त्यांचं काम ते नाही ना म्हणे. त्यांचं काम भजन कीर्तनाचं नाही. मग त्यांचं काम काय आहे? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम. ते काम आहे त्यांचं, पण ते म्हणे आपल्या भजनात गुंतून राहतायत. मग काय करावं? मग शिवाजी महाराजांना तुकोबराने सांगितलं, राज तुम्ही भजनाला येताय चांगलं आहे, पण तुम्ही तुमचा मार्ग स्वीकारा, मला माझ्या मार्गावर सोडून द्या. हे बरोबर नाही. का? म्हणे तुम्ही गुरु मानताय, मी योग्य वेळी तुम्हाला मार्गदर्शन करत राहील, पण तुम्ही जर भजनाला बसला स्वराज्याकडे लक्ष कोण देणार? मग छत्रपती शिवरायांनी तुकोबरायांकडनं जरा थोडंसं बाजूला निघाले की कीर्तन भजनाला जात होते, ऐकत होते आत्महत्येनं, पण तिथून बाजूला निघून अजून कोणास तरी अनुग्रह जीवनामध्ये असला पाहिजे. स्वामी कोणाला तरी मानलं पाहिजे, कुणीतरी सांगणारा स्वामी असला पाहिजे. मग स्वामी मानलं कुणाला? रामदास स्वामींना. रामदास स्वामींना मानलं आणि रामदास स्वामींना स्वामी मानल्यानंतर सगळं अगदी त्यांनी सांगावं असं त्यांनी करायला चालू करावं. एके दिवशी स्वामींची तब्येत खालावली. पोटात अन्नाचा कण जाईना, पाण्याचा थेंब जाईना, काय खावं काय प्यावं कळेना. आणि त्या क्षणाला मात्र सगळे शिष्य परिवार विचारतात, स्वामी काय झालं? स्वामी काय झालं? स्वामीचं काम करण्याकरता काय करावं हे मला सांगायचंय. शिष्यांनी विचारलं काय झालं स्वामी? कुणाला स्वामी सांगायला तयार नाही की झालं काय. आणि मग बघता बघता राजांच्या कानावर बातमी गेली. राजांना वाईट वाटलं. राजे आले, म्हणे स्वामी काय खात पेत नाही, पोटात अन्नाचा कण नाही, पाण्याचा थेंब नाही, अहो जगणार कसं? आमच्यासारख्या लेकरांना मार्गदर्शन करणार कसं? खाना म्हणे काहीतरी, काहीतरी प्यानं म्हणे. का असं करताय? म्हणे माझ्या पोटात जाईना. का? मला एक रोग झालाय. असं? मग त्यावर काय निदान नाही का? औषध उपचार? म्हणे आहे, पण ते औषध असं मिळत नाही. कसं मिळतं मग? ते औषध साधं सुद्धा नाही. औषध काय येते सांगा? तो वैद्य ते औषध एका क्षणात आणतो. राजे म्हणजे नीडभीड होते. असं? बर म्हणे तुम्हाला म्हणून सांगतो. सांगितलं राजांना काय की माझा पोटाचा आजार बरं करण्याकरता एकच औषध, जर मी वाघिणीचं दूध प्यालो तर माझ्या पोटाचा आजार बरं होईल. काय म्हणले? मी वाघिणीचं दूध प्यालो तर माझ्या पोटाचा आजार बरं होईल. राजा म्हटलं एवढं? आणि तेवढं सांगायला थांबत होता म्हणे. नको वाटत होतं, या एका क्षणात घेऊन येतो. वाघिणीचं दूध आणायला राजा चालला. हातामध्ये वाटी घेतली वाघिणीचं दूध, आणि वाटी साधी सुधी नव्हती, सोन्याची वाटी होती. सोन्याची वाटी, कारण ते वाघिणीचं दूध आहे. दुसऱ्या कुठल्याही पात्रामध्ये पडलं तर ते आपल्या ज्यात आपण दूध फुटलं म्हणतो, त्याला काय म्हणतात? नासलं. हा नाही, जरा लय गावंढळ वाटलं असतं म्हणून स्वच्छ बोलावं म्हणलं तर तुम्हाला तेच कळतंय. हा असू द्या, नासलं तर नासलं, काही नाही.
दूध नाचतं जर ते सोन्याच्या भांड्यात नाही घेतलं तर. सोन्याचं भांड नेलं, सोन्याच्या भांड्यावरती भांड घेऊन गेले आणि घोड्यावरती गेल्यानंतर त्या वाघिणीनं लांबूनच पाहिलं की कोणीतरी घोड्यावर बसून पुरुष आलाय. त्या वाघिणीच्या मनामध्ये भीती भरली. तिची पिल्ल तिला पेत होती ना, ती पिल्ल तिने बाजूला सरली, मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागली. का? माझ्या पिल्लाच्या जवळ जर कोणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. हे माईचं ममत्व आहे, हे आईचं ममत्व आहे. तिच्या लेकरा पुढं कुणी आलं, जगाचा मालक जरी आला तर ती त्याच्यासोबत भिडायला तयार होते. का? लेकराला काही हो द्यायचं नाही म्हणून. आणि एका क्षणात मोठमोठ्याने डरकाळ्या फोडायला लागली. राजे घोड्यावरून खाली उतरले, हातामध्ये तलवार आहे, पण हातातली तलवार खाली ठेवली. ऐका, हातातली तलवार राजानं खाली ठेवावी आणि फक्त तिच्या पुढे नतमस्तक, कधीच कोणासमोर न झुकणारा न वाकणारा राजा तिच्या समोर स्वामी करता नतमस्तक व्हावं आणि एक म्हणावं, माय तुला मारायचा माझा उद्देश नाही, माझा हेतू नाही. तुला मारणारा मी कोण ग? मी तुला मारण्याकरता नाही आलो. फक्त एक इच्छा आहे, आज माझ्या स्वामीचं काम मला दिलेलं आहे, मला स्वामींना वाचवायचंय, म्हणून तुझं फक्त एक वाटीभर दूध पाहिजे, बाकी काहीच करणार नाही. मी निघून जाईल आपल्या वाटेनं. माय फक्त वाटीभर दूध घेऊ दे, माय फक्त वाटीभर दूध घेऊ दे. वाघीण मोठमोठ्याने डरकाळ्या फोडते. एका क्षणात तिच्या डरकाळ्या बंद झाल्या. का? ते प्राणी, आपण म्हणतो प्राण्यांना काही कळत, प्राण्यांना कळत नसतं तर भूक लागल्यावर बरं आपल्याला येऊन चिटकतात लगेच. काय पाहिजे म्हटलं की बघा तुम्ही, मांजरं कुत्री जर आपण सांभाळली, कधी पहा भूक लागली की बरोबर मालकाचा दरवाजा दिसतो त्यांना. हो बरोबर, खेळायचं म्हटलं खेळायला निघून जाणार, काय करायचं म्हटलं निघून जाणार, पण भुकेच्या ह्याच्या टाइमाला येणार. आणि मालक पण ओळखूनच दुसरी घ्यायला गेले की बोच करणार. मालक गेला की उचलून गेलं की असं प्रेम आहे, प्राणी नाही कळत. आणि म्हणून सांगतात भूतदया गायी पशूंचे पालन करा. प्रेम काय असतं कळेल तुम्हाला. मग त्या आई शब्दामध्ये एवढं ताकद आहे, नम्रतामध्ये एवढी ताकद आहे. तुम्हाला खरं सांगू, लई मोठी मोठी कामं होतात हो, फक्त हात जोडता आले पाहिजेत. लई मोठी मोठी कामं होतात, फक्त हात जोडता आलं पाहिजे. मला असं वाटतं कोणासमोर तरी हात पसरण्यापेक्षा हात जोडून कामं केलेली केव्हाही चांगले बरं का. जे काम एका हातानं होत नाही ते काम दोन हात जोडल्यानं होतं. म्हणून कुणा पुढं तरी हात जोडायला शिका. दादा आहे ना तुम्ही, बाबा आहे ना तुम्ही, आईसाहेब आहे ना तुम्ही. जगाच्या मालकाला म्हणावं, अरे देवा तू असताना मला काळजी करायची का? जोडा ना त्याच्यासमोर हात, काय बिघडतं? याच्या त्याच्या समोर हात पसरण्यापेक्षा देवासमोर हात जोडलेलं कधीही चांगले. पण आयुष्य जातं तरी आपल्याला कळत नाही. मग राजांनी हात जोडले. माय म्हटलं ते ममत्वाची ताकद एवढी वाटली की त्या वाघिणीनं क्षणभर जागेवर स्तब्ध उभा राहावं. राजांनी जवळ जावं आणि वाटीमध्ये दूध काढावं. कुणाचं? गारवडकर. कुणाचं? ऐकताय ना? कुणाचं दूध काढलं? वाघिणीचं. वाघिणीचं दूध काढलं छत्रपती शिवरायानं. आणि आपल्या लेकरांना शेळीचं तरी जमतंय का? हे शेळीचं दूध काढायला जाते, 4 जण घेऊन जाते. एकानं शिंग धरायचं, एकानं दाव धरायचं आणि 2 जणांना पाय धरायचं, तरी पण वाटीत दूध येत नाही. अहो आपली लेकरं अशी काय राजासोबत बराबरी होती हो. ते राजे म्हणजे कोण आहेत? ते पण वाघिणीचाच छावा आहे, वाघिणीचंच लेकरू आहे, त्यामुळे ते तसंच असणार ना. वाटीभर दूध घेतलं वाघिणीचं, स्वामींना नेऊन दिलं. स्वामींच्या मनामध्ये एकच प्रश्न, राजा अहो वाघिणीचं दूध कोणी आणू शकत नव्हतं, म्हणूनच मी कुणाला सांगितलं नाही. तुम्ही आणलंच कसं? स्वामी अहो तुम्ही जर माझा प्राण मागितला असता तरी हातात आणून दिला असता, तुमच्या हातात काढून दिला असता तुमच्या. तुम्ही तर फक्त वाघिणीचं दूध मागितलं होतं. तुमचं काम मी का करणार नाही? ही निष्ठा, हे प्रेम स्वामींप्रती आपलं पाहिजे, जे छत्रपती शिवरायांचं होतं. आपल्याला जमल का तसं? तर वाघिणीच्या भानगडीत पण नका तुम्ही. इथं मार रानाला कोल्हा जर एखादा वेळ दिसला तर घरातनं बाहेर निघत नाही. वाघिणीचं लय लांबचं आहे बरं का. काय राजांची ख्याती होती हो. आणि म्हणून मला एक बरं वाटलं, आमच्या माधुरी दिदीने एक गोष्ट चांगली केली की दारात आलं की बरोबर समोर छत्रपती शिवरायांचा फोटो दिसतोय. दारातनं आत गेलं बरोबर भिंतीला छत्रपती शिवरायांचा फोटो आहे. आणि ती स्वाभिमानाची गोष्ट आहे, असलंच पाहिजे. ही गोष्ट बोलू, प्रत्येकाने लक्ष द्या.
आपण कुठल्या जातीचे हे महत्वाचं नाही, आपण महाराष्ट्राच्या मातीचे आहेत. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा पहिला स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणून प्रत्येक मराठी माणसाच्या स्वराज्यातल्या माणसाच्या घरामध्ये दारामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो असलाच पाहिजे. छत्रपती शिवरायांचा फोटो जर घरात असेल तर स्वाभिमानाने मिरवता येतं. आपल्याला अभिमान वाटतो की हो मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे, मी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातला माणूस आहे, हे मिरवता येतं अभिमानानं. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये दारामध्ये छत्रपती शिवरायांचा फोटो असला पाहिजे. ही बुद्धी आमच्या ताईच्या मनामध्ये आली की राजांचा फोटो असावा. आणि म्हणून आता राजाचा विषय निघालाच लय, आपल्याला परत हे करायचं नाही. म्हणून सांगेल आज राजांचा एवढा मोठा फोटो ताईने भिंतीवरती चिटकवलेला लावलेला आहे. अभिमान आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीला अनेक गोष्टी अभिमानाच्या आहेत, स्वाभिमानाच्या आहेत, पण दोन गोष्टी मात्र अंतकरणाच्या जवळ आहेत. त्या म्हणजे काय माहितीये का? एक म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे पंढरीची वारी आणि माझ्या छत्रपती शिवरायांची दुसरी म्हणजे 19 फेब्रुवारी. या दोन गोष्टी लय महत्वाच्या आहेत. हो, पंढरीची वारी आणि 19 फेब्रुवारी. आणि आता जवळ आली सुद्धा. आली का नाही? आली ना? काय आली? काय आली? 19 फेब्रुवारी. आणि म्हणून वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीची पोलादी छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादी छाती जगात वैभवशाली. छत्रपती शिवाजी महाराज की, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, 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 माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. आणि राजाची जयंती आली म्हटल्यानंतर एक मनामध्ये उत्साह असतो, आनंद असतो, वेगळाच आनंद असतो. का? और राजा पृथ्वीवरती आले. आणि तुम्हाला सांगू बरीच लोक 19 फेब्रुवारीच्या अगोदर कुठले कुठले डे साजरे करतात. आपला हा डे, तो डे, हे डे, कसले डे साजरे करतात दिवस. आणि मग त्यांचा प्रेमाचा दिवस सुद्धा असतो. मी एक जणाला म्हटलं प्रेमाचा दिवस असतो का? प्रेम करायला दिवस लागतो. तो म्हटला महाराज तसं बोलू नका, पर प्रेमाचा दिवस नसतो, प्रेम करायला दिवस लागतो का? तुम्ही शिवाजी महाराजांना एवढं मानता, मग 19 फेब्रुवारी करायची काय गरज आहे? दररोजच त्यांना मनामध्ये आदर ठेवा की 19 फेब्रुवारीच का करावी? जसा प्रेमाचा दिवस नसतो, प्रेम दररोजच केलं जातं, तसं शिवरायावरती शिवरायांची शिवभक्ती दररोज जागृत होते, दररोज करता येते. 19 फेब्रुवारीच का? 19 फेब्रुवारी तेव्हा मी त्याला एकच उत्तर दिलं की प्रेमाचा दिवस तुम्हाला साजरा करावा लागतो, पण आम्ही 19 फेब्रुवारी याच्याकरता नाही साजरा करत की एक दिवस शिवभक्ती आमच्या अंतकरणात जागृत होते. याच्याकरता आम्ही 19 फेब्रुवारी साजरी करत नाही. 19 फेब्रुवारी याच्याकरता साजरी करायची आणि तो दिवस उगवला म्हणून या मराठी मुलखावरचा अंधार सरकला. 19 फेब्रुवारी दिवस उगवला म्हणून अंगणातले तुळस, शिखरावरचा कळस, गोठ्यातली गायन, घरातली माय शाबूत राहिली. तो दिवस उगवला म्हणून आम्ही तो दिवस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून तो दिवस साजरा करतो असं नाही. तर छत्रपती शिवरायामुळेच तो दिवस पण आहे म्हणून तो दिवस साजरा करावा लागतो रे. म्हणून अभिमान आहे आम्हाला की राजा त्या दिवशी जन्माला आलं, नुसतं आलं नाही तर या मातीच्या कणाकणाचा उद्धार करून गेलं. आणि म्हणून शिवनेरीवर शिव जन्माला राजाचा अधिपती, तर राजाचा अधिपती. शिवनेरीवर शिव जन्माला राजाचा अधिपती, तर राजाचा अधिपती. दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपती ना आमचं
शिवराज्य घडवण्यासाठी, स्वराज्य घडवण्यासाठी आई शिवाई आई जिजाई आशीर्वाद हो पाठी, आहे आशीर्वाद हो पाठी. दैवत छत्रपती 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 दैवत छत्रपती. जय जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी जय शिवाजी जय जय भवानी जय जय शिवाजी जय जय भवानी. माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली, 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 शिवरायाची जयंती आली. छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरा जोरा. मला माहिती आहे सगळ्याला भुका लागल्यात, आता वेळ सरकत गेलाय पुढं, पण तुम्ही काळजी करू नका. जोरात खणखणीत दणदणी झालं पाहिजे. ह्या माराना सगळीकडे घुमलं पाहिजे. म्हणजे अंगात नाही घुमाव बरं का, मारानात घुमलं पाहिजे सगळीकडं. हो एवढा आनंद वाटला पाहिजे. जोरात आनंदानं प्रेमानं सगळ्यांनी मोठ्याने जयघोष करायचा. आणि तशी सगळी पाहुणी रवळीच आहे. जर काय झालं बिलं तर आपली पोरगी आहे की बघायला असं म्हण नका. हो पण जोरात आनंदानं बिंबीच्या देठापासून आवाज आला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. वा हात वरती करून म्हणताय मग चांगली गोष्ट आहे ना, मला सांगायची काही गरजच नाही. सगळ्यांनी मग जय म्हणायचे मला हात वरती करून मोठ्यानं जय घोष करूया. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. संभाजी महाराज की. हर 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 हर. आता खरी माणसं आवडली. असं पाहिजे जरा जोरात दणदणीत खणखणीत. आपल्या माणसासाठी, ज्या माणसामुळे आपला आवाज आहे त्या माणसासाठी आवाज काढायचा नाही म्हणजे काय विषय आहे का. म्हणून स्वामीचं काम नंतर सांगतात गुरुची सेवा स्वामी काज गुरुभक्ती. गुरुची भक्ती जीवनात फार महत्वाची आहे. कारण गुरु सगळ्यात श्रेष्ठ आहेत. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म. काय साक्षात परब्रह्म म्हणजे कोण आहे? गुरु आहेत. म्हणून गुरुला आपण मान दिला पाहिजे, गुरुला मानलं पाहिजे. पण आजकाल झालं असं, कुणी उठतंय मी गुरु, वार गुरु. हो गुरु व्हायला तेवढा अधिकार पण पाहिजे का नाही? हो म्हणून बघा गुरुची सेवा करता आली पाहिजे आपल्याला. गुरु होणं एवढं सोपं नाही. गुरु हवं की एक सांगतात सुभाषितकार फार छान सांगतात की गुरुनं कसं असावं. गुरु तो ऐसा होई की सब कुछ शिष्य को सब कुछ दीजिए. शिष्याला त्यांनी सगळं द्यावं, काही शिल्लक ठेवू नये. आजकालचे गुरु सगळं देत नाही. तुम्ही बघा शिष्य बी ऐसा होई की गुरु को सब कुछ दे. म्हणजे गुरुनं जर मागितलं ना प्राण हवाय घेऊन टाका. हो तुम्ही एवढं दिलंय देणार नाही तुम्हाला. एकलव्यासारखा शिष्य असावा, एकलव्यासारखा शिष्य असावा. माय गुरु नुसतं गुरुकडे पाहून काय केलं होतं, बाण मारायची प्रॅक्टिस केली होती. आणि खरोखर शिकला एकलव्य शिकला सुद्धा. एवढा पटाईत झाला तो. आणि गुरु शिकवायला नव्हते. का नव्हते? तर गुरूंचं असं होतं की शिकवणार नाही म्हणे मी तुला. मग गुरुची मूर्ती केली आणि त्या मूर्तीला पाहून नुसतं म्हणायचे गुरु मारू का बाण, गुरु सोडू का बाण, गुरु इकडे बरोबर आहे का तिकडे बरोबर आहे का. आणि मूर्ती तर दगडाची होती, ती बोलणार कशी. मग याने मनानेच म्हणायचं हा गुरु हो म्हणते, सोडलं लगेच. असं करत करत सगळ्यात 5 पांडवांना जे जमलं नाही ते एकलव्याला जमत होतं. एवढा पटाईत होता का गुरुच्या आज्ञेने. आणि गुरुला वाटलं हा शिष्य आपल्या बाकीच्या शिष्याला हरवू शकतो. मग कुणी शिकवलं तुला? म्हणे तुम्ही शिकवलं. कसं? ती मूर्ती दाखवली. वाईट वाटलं त्यांना. आपण शिकवलं नाही तरी आपलं नाव लावतोय आणि आपलं नाव लावून एवढं करतोय ना. मग बाबा ठीक आहे लय पुढे जायला म्हणून त्यांनी सांगितलं एकच कर, गुरुदक्षिणा दे. चल गुरुदक्षिणा काय हवंय गुरुदक्षिणेमध्ये? काही नाही. ज्या विद्या तुला मी परिधान दिली, जी विद्या तुला मिळवून दिली
ज्या बोटामध्ये तुझी विद्या उतरली ते बोट मला अंगठा मला पाहिजे. मग अंगठ्यानं आपण असं धरून बांध सोडतो ना, म्हणजे अंगठा पाहिजे मला, अंगठा द्या. त्याने एक क्षणही विचार नाही केला की गुरुनं मागितलंय, आजपर्यंत यांनी कधी तोंड दाखवलं नाही, यांना द्यावं कसं, विचार नाही केला. क्षणात आपला अंगठा कापला आणि गुरुच्या चरणी अर्पण केला. कारण गुरुला नाही द्यायचं तर कोणाला द्यायचं, ही निष्ठा गुरुच्या प्रती असली पाहिजे, भक्ती. आणि म्हणून स्वामी काज गुरुभक्ती पुढे सांगतात, पितृवचन सेवापती. पितरांचं वचन पूर्ण केलं पाहिजे. काही काय आई बापाची स्वप्न असतात, लेकराला सांगून जातात, दादा चांगलं वाग, चांगलं खा, चांगलं पी, याच्यासोबत भांडून, पण तरी काही काय चांगलं वागत नाही, त्यांनी दाखवले मार्ग चालत नाही. मग मात्र त्यांच्या जीवनात पुढे अवघड होतं. मग त्यांना सारखं सारखं त्रिपिंडी करायचा, कुठं नारायण नागबली करायचा, कुठं शांती घाल, कुठं काय कर, लय काय काय कर, तेव्हा घरामध्ये शांती येते. का? पितरांचं वचन न पाळल्यामुळे. म्हणून जे आपले मायबाप आपल्याला सांगून जातात त्यांच्या वचनावरती, त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करा, कारण तोच आपल्याकरता धर्म आहे. एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. वडिलाने जे जे मार्ग दाखवला त्या त्या मार्गावर चालण्याचं लेकराचं कर्तृत्व असावं आणि ऐकावं प्रत्येक लेकरानं. म्हणून पितरांचं वचन. आणि चौथं महत्वाचं सांगतात काय, महिला मंडळ, आता जरा तुम्ही माझ्याकडे पाय माझ्याकडे जरा नीट पाय. आता महत्वाची गोष्ट आहे, स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवा. सेवा सेवा तुम्हाला ऐकायला कमी येते काय? सेवा कोणाची? सेवा कोणाची? पतीची. म्हणून त्या सुद्धा करायची तर लय लांबची गोष्ट आहे. मग पतीची सेवा. पण आजकाल जरा उलट झालंय हे का नाही? आता मी तुम्हाला बोलत नाही, इकडं पती लोक बसले. जरा आता पतीची सेवा करावी लागते का पतीला सेवा करावी लागते? ज्याला कळलं त्याला कळलं, ज्याला नाही कळलं तुम्ही भात खाऊन घरी जा, उपयोगच नाही आपला काही. आता पतीची सेवा आहे का पतीला सेवा करावी लागते? पतीला सेवा करा. होय व, हे आणा आणतोच, ते आणा आणतोच, इकडून आणा आणतोच, तिकडून आणा. आता जमतंय की असलं जमणार की? आता तसलं झालंय हो, तसं झालंय सुद्धा. इकडं सांगायचं आणि इकडून ऐकायचं, म्हणजे ऐकायचं. यांचं आधीच्या बायका काय पतिव्रता होत्या, अशा पतिव्रता होत्या. पतिव्रता अशा होत्या कडक, नवऱ्याने जेवल्याशिवाय जेवणार नाही. आणि आता खायला नाही तर बसल. कुशल तुम्हीच म्हणताय, नाही बरोबर आहे. खा पी नाही तर बस, आधी आपलं बघावं. खान पी निवांत राहते, कधी पण ये खा जा, काय करायचं आपल्याला आहे का नाही? तेवढंच नाही, आधी पतीला एवढं श्रेष्ठ मानायचे की कपाळाचं कुंकू हाटू देत नव्हते. आता पडलेलीच कळत नाही. टिकली टिकली तर टिकली, नाही तर हुकली. तुम्हीच म्हणताय पडलेली पडली. हा, मग जुन्या बायका बघा रुपये एवढं कुंकू लावायचे. अजून सुद्धा काय काय त्या बीड भागात असलो कपाळ भरून कुंकू. अरा अरा नाही, खरंच त्या लोकांना संस्कृती टिकून ठेवली बरं का. ते काष्टा कपाळ रुपये एवढं कुंकू कपाळाला. आपलं काय नाही, आपल्याला नवीन नवीनच पाहिजे, नवीनच फॅशन एखादी येऊनच बघावी. बरं टिकली लावू नका या मताची मी नाही बरं का. मी बाकीच्या सारखं म्हणत नाही कुंकावाल्या गेल्या, मी नाही म्हणत. टिकली वाल्या आल्या, मला काय गरज आहे म्हणायची? मी का म्हणावं ते म्हणून मी तसलं म्हणत नाही, मी म्हणणारी नाही. मी सांगू, टिकली लावता तर टिकली लावा, काही हरकत नाही, पण लावा ग लावा, कपाळाला काहीतरी लावा. आता काही लोक महिला मंडळ म्हणते आम्हाला टिकली लावता येत नाही, आम्ही नाही लावू शकत, काहीतरी कारण आहे. ठीक आहे, बुक्का लावा, लावा काहीतरी. बऱ्याच लोकांना मी म्हणते तुम्ही जरा काहीतरी लावत जा. तुम्ही लावा नाही तर मी लावीन तुम्हाला बुक्का. म्हणजे बुक्का व लगेच काहीतरी मनात येत आपल्या, म्हणजे काहीतरी. मला वाटतं कपाळ रिकामं ठेवायचं नाही. हिंदू धर्म आहे आपला, हिंदू धर्म आपण टिकवला तर आपल्या पुढची येणारी पिढी टिकवणार आहे. म्हणून कपाळाला गंध काही काय असू द्या, गुलाल लावायचं तर गुलाल लावा, भंडार लावायचं भंडार लावा, काही लावा, पण लावा.
आणि तुमचं काम आहे महिला मंडळ लेकरांना आतापासून शिकवणं. लेकरू शाळेला चाललं, कॉलेजला, पहिल्यांदा हाताला धरायचं आणि तू कपाळाला लाव. का माहितीये का? आपल्या कपाळावरचा गंध शाबूत ठेवण्याकरता, आपल्या कपाळावरचं कुंकू, आपल्या कपाळावरचा गंध हाच शाबूत ठेवण्याकरता अनेक लोकांनी स्वतःचे प्राण गमावलेत. आपण का ना लावणी रे? कपाळाला म्हणून लावलं पाहिजे, गंध कपाळाला असला पाहिजे. म्हणून टिकली काही असू द्या, आधीच्या पतिव्रता होत्या. मग महाराज काय सांगतात, जशी पतिव्रता तशी आमची अवस्था. का? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशा परी. जसा पतिव्रता सांगते बरं का, पतिव्रतेला तिचा पती असतो. कारण पतिव्रतेच कसं असतं, पतिव्रते नेणे आणि कांचे स्तुती. तिला दुसऱ्याची स्तुती सुद्धा मान्य नसते, ती पतिव्रता. तिने दुसऱ्या परपुरुषाची स्तुती पण करू नये, ती पतिव्रता. आता ही काय म्हणते, माझंच मेलीचं नशीब फुटकं, माझ्याच मेलीचं नशीब फुटकं, का इथं यावं लागलं मी म्हणून. कुशाल टिकली म्हणताय ना? हा नाही, मी म्हणून टिकली, दुसरी टिकली. अगं तू जाऊनच बघ, गडी तयारच आहे लगेच. हो मग मला नाही नाही, आता तसं होणार नाही बरं का. आता हा याचीच होईना ती, आता दुसरा चान्स लागणं अवघड आहे. म्हणून माझं सांगणं काय माहिती, पतिव्रता असावं. पतीचा ठीक आहे, पती जर आपल्या संसाराला साथ देणारा असेल तर पत्नीने त्याला साथ द्यावी. आणि लोक आजकालची पत्नीला नावं ठेवतात, पण एक माय बोलू का, खरंच पत्नीने असावं, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून संसार करणारी पत्नी असावी. बरं का माहितीये का? अहो माझ्या तुकोबऱ्यांचा संसार होताच की, पण तुकोबऱ्यांचा संसार कधी उघड्यावर पडू दिला नाही माझ्या जिजाऊ माऊलीनं, माझ्या आवलीनं कधी उघड्या पडू दिला नाही. का? तुकोबानी विठ्ठल विठ्ठल करत हिंडावर अनुमाळ, हिंडावर प्रत्येक गावामध्ये इकडं तिकडं जावं, पण मागे संसार कधी मोकळा सुटू दिला नाही आवलीनं. का? मी आहे ना संसार पाहिला. मग एक पत्नी आवली सारखी असावी, तुकोबरायने विठ्ठल विठ्ठल करत फिरावं, पण संसाराचा गाडा एकटीने का असेना दुसरीकडे विठ्ठलाचं नाम जप उभा करावं आणि स्वतःच्या खांद्यावरती एका साईडचा भार घ्यावा आणि तो संसाराचा भार व्हावा. अशी आवलीसारखी एक तरी पत्नी जीवनामध्ये असावी. पत्नी असावी कोणासारखी माहितीये का? अजून पत्नीचं रूप सांगते तुम्हाला. पत्नी असावी कोणासारखी? वाल्या कोळी म्हणजे वाल्मिक ऋषींच्या पत्नीसारखी पत्नी असावी. तुम्ही म्हणसाल का हो महाराज, तिचं श्रेष्ठत्व काय, तिच्याबद्दल आम्ही कधी ऐकलं नाही. वाल्मिक ऋषींची पत्नी सगळ्यात श्रेष्ठ. का माहितीये का? तिने पतीच्या गुन्ह्यामध्ये साथ दिलेली आहे. जेव्हा वाल्मिक ऋषी विचारायला गेलो होतं, माझ्या पापात माझ्या चोरीत तू भागीदार आहे का? ती म्हटली आपलं तुमचं काही घेणं देणं, तुम्हीच आणून देता चोरीत, मग खायचं ना खायचं आम्ही ठरवतो, पण तुम्ही आणून देता, तुमच्या पापात आम्ही भागीदार नाही. एका शब्दात वाल्मिक ऋषीला बदलावं लागलं. वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी झाले एका पत्नी शब्दात. तीच पत्नी जर म्हणली असती, होय हो चोरी केली काय केलं काय, तुम्ही माझंच पती आहे, मी घेते सांभाळून, तुम्ही करा, असं म्हटले असते, तर वाल्या कोळ्याचं वाल्मिक ऋषी झाले असते का? नाही. म्हणून पत्नी असावी वाल्मिक ऋषीच्या पत्नीसारखी. बरं, म्हणून हेही कळलं पाहिजे. आणि म्हणून सांगतात स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवा, पतीची सेवा. आणि मग महाराज हे सगळं केल्यानंतर काय आहे ते सांगा, तर त्याच्याकरता महाराज सांगतात, हे जीवी स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवा पती
पतीची सेवा म्हणजे काय, हेची विष्णूची महापूजा. अशी मगर परिवारासारखी पूजा नाही करता आली तर एकच करा, एवढं सगळं करा, तुमची पूजा होते. आणि मग महाराज हे अनुभवातून सांगतात. महाराज म्हणतात हा माझा अनुभव आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव. अनुभव आले अंगान ते या जगा देत असे. अनुभव जगाला द्यावं म्हणून माझा अनुभव आहे. विष्णूची पूजा घडते जर एवढं सगळं केलं तर. मग एवढं सगळं करण्याकरता विष्णूची पूजा अशी सहज घडेल का? ती करत करत नामचिंतन आपल्याला ठेवायचे. जर त्या करण्याला म्हणजे आपण स्वामीचं काम करता करता भजन केलं, गुरुची भक्ती करता करता भजन केलं, पितरांचं वचन पाळता पाळता भजन केलं, पतीची सेवा करत करत भजन केलं तर नक्कीच विष्णूची मोठी पूजा महापूजा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कुठल्याही गोष्टीला भजनाची जोड दिली तर, नामाची जोड दिली तर ती गोष्ट पूर्णत्वाला जाते. आज या जन्मदिनाला या वास्तुशांतीला भजनाची कीर्तनाची जोड दिली म्हणून पूर्णत्वाला चालले. म्हणून भजनाची जोड. बरं भजन नामचिंतन का? या नामचिंतनानं होतं काय? ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात ऐसे माझे नाम घोषे नाही ती करीती विश्वाची दुःखे अवघे विश्वाची महासुखे दुमदुमीत भरले. हे विश्वास नामानं भरलं तर कसलं दुःखच शिल्लक राहत नाही. म्हणून त्या महापूजेला आपण भगवंताचं नाम दिलं पाहिजे. म्हणून सर्वांनी गोड असं हातानं टाळी मुखानं नाम गोड असं भजन करूया. विठोबा रखुमाई जात होते का? कारण ते निश्चयाचा महामेरू आणि बहुत जनासी आधार अखंड स्थितीचा निर्धार श्रीमंत योगी असे होते. प्रत्येक निश्चय म्हणजे निश्चय करायचं म्हणजे करायचं. आता आमच्या ताईने ठरवलं घर बांधायचं म्हणजे बांधायचं, कार्यक्रम मोठा करायचं म्हणजे करायचं. हा निश्चय अंतःकरणात असला पाहिजे. निश्चय असेल तर कुणीही आपल्याला थांबवू शकत नाही, कारण त्याचं बळ फार मोठं असतं. तेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ विष्णूची महापूजा दादा नाही दाजी या ठिकाणी एवढ्या प्रेमाने एवढं सगळं करत आहेत. काही जरी केलं सगळ्यात गरीब दाजी हो. कधी काय बोलणार नाही, कधी काय म्हणणार नाही. लय इकडं पण दाजीच आहे. तसे दाजी भरपूर दाजी लोक आज येत आहे. सगळेच दाजी लोक ताईडी माझी बहिणी या ठिकाणी आहेत. पण सगळ्यात भोळं म्हटलं तर बरं का, कधी काय म्हणणार नाही. आता पाया पडायला लागलो तर मला वाटलं पडतेत पाया डोकं टिकून तर बरं मागं सरकलं. अहो तेवढा चान्स असतो परत आहे बे. नाही परत आहे ना, मी नाही सोडत जाऊ दे तशी. मग दाजी या ठिकाणी आहेत. संपूर्ण असणारे मंडळ या ठिकाणी सगळे अगदी या ठिकाणी आहेत. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी आज लेकीचा वाढदिवस मोठ्या उत्सवात साजरा करत आहेत. म्हणून एकच म्हणे एवढं गुणी लेकरू आहे. त्या लेकरानं माळ पण घातलेली. ते माळ आता तशी आईच माळ करे म्हणल्या विषय नाही. आणि म्हणून ती माळ शेवटपर्यंत जावी आणि कुठंतरी परमार्थाचा गंध या लेकरांना लागावा आणि परमार्थ कार्यामध्ये सुद्धा या लेकरांना यावं एवढी या ठिकाणी प्रार्थना करेल. आज लेकीचा वाढदिवस एवढ्या मोठ्या उत्सवात साजरा करत आहे. म्हणून एक सांगू, एक तरी लेक असावी बरं का. लेकीशिवाय घराला शोभा नाही. एक तरी लेक असावी आणि तिची निरागसता अशी असते, बापाच्या अंतकरणाची राणी असते, आईच्या प्रेमाची कहाणी असते.
ती म्हणजे लेक असते बर का. म्हणून एक तरी लेक असावी प्रेमानं मायेनं बापाच्या गालावरून हात फिरवणारी आणि आईकडनं सगळे लाड करून घेणारी. एक तरी लेक जीवनामध्ये असावी, अंगणात खुदकन हसताना दिसावी, प्रेमानं मायेनं सगळ्यांना जवळ करणारी असावी, अशी एक तरी लेक असावी. आज लेकीच्या नावानं करतायत म्हणून या लेकीसाठी एकच म्हणेल गडा, आता ती माझी पण लेकच आहे म्हणून लेक असावी. पण कशी एक कविकारानं फार सुंदर सांगितलंय, लेक सुखाचं नंदनवन, लेक टिपुराचं चांदन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, घरदाराचं हासन, तिचं घरामध्ये आसन, घरदाराचं हासन, तिचं घरामध्ये आसन, जणू आईचा सहवास, तिचं बाजूला बसन, जणू आईचा सहवास, तिचं बाजूला बसन. आणि म्हणून एक लेक असावी कशी, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळस वृंदावन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन, लेक टिपुराचं चांदन, लेक गारव्याचं चंदन. आणि म्हणून नशिबान असतात लोक ज्यांच्या दारात लेक असते. आज मी लेकीचं फक्त थोडं कौतुक केलं. ज्यांना माई लेक नाही, ज्यांना लेकीची किंमत आहे ना, त्या प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. इकडं बाबांना रडू आलं, इकडं मावशीला रडू आलं, ताईंच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. का माहीत आहे का? त्यांना माहीत आहे लेक असणं आणि लेक नसणं लय फरक आहे हो, लय फरक आहे. तुमच्याकडे लेक असेल ना, लेक ज्याच्या दारात आहे त्याचं घर बघा, आणि लेक ज्याच्या दारात नाही त्याचं घर बघा. उदास वाटतं. लेक छोटीशी का असे ना, घराला सजवणार, नटवणार, ती लेक आहे हो. म्हणून एक लेक असावी, मायेनं प्रेमानं सगळ्याला जवळ करणारी. आणि या परिवाराकडे दोन दोन लेकी आहेत, प्रेमाच्या लेकी आहेत. म्हणून हे तर नटूनच ठेवले बाबा आतापासूनच. ते काहीच म्हणत नाही मला खरंच. विशेषतः एवढी लेकरं आहेत ना पाहुण्या रावळ्याच्यात, पण मला हे लेकरू लय आवडतं. मी आमच्या ताईडा दिदीला सांगितलं हे दत्तकच देऊन टाका. ती म्हणते मोठं नाही ते मधलं नाही, पण हे नाही देणार. तिला माहिती हे लय गुणी आहे बरं का, काय नसतं तिचं, एकदम निवांत. एवढे गुण तिने कार्यक्रम आल्यानंतर केले बाबा. मी सहसा जीवाला जीव लावणाऱ्या माणसासाठी रडते. पहिली ही लेक माझी अशी आहे जिच्यासाठी मी सुद्धा डसाडसा रडली होती. अगदीच लेक नांदायला जाताना कशी आई खांबाला धरून रडते. आमच्याकडे कार्यक्रमाला आले, एवढी छोटीशीच आहे, पण जाताना म्हणायची माऊ मी जाऊ, माऊ मी जाऊ. ते प्रेमाचे शब्द कानावर पडले, मला गहीवरून आलं. मी मंडपाला धरून उभा होते, गाडीतनं म्हणायची जाऊ माऊ मी जाऊ. तेव्हा वाटायला लागलं ही लेक नांदायला चालेल, मी रडते. हो नाही, ते नातं निर्माण होतं बरं का. म्हणून सुंदर अशा लेकीचा वाढदिवस आहे. या लेकीला एकच म्हणेल की अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी आस कळा. हरीच्या दासा फार आयुष्य या लेकीला लाभावं, आणि एवढं लाभावं की बार बार दिन ए आए, बार बार दिल ए गाए, तुम जियो हजारों साल, ए मेरी है आरज़ू. पुढचं तुमची तुम्हीच म्हणा. आमची लोक लगेच एखादा व्हिडिओ उचलते आणि टीका करतात. फक्त एकच की बाळा उदंड आयुष्य तुला लाभो, तुझं कार्य देव कार्य समाजा कार्याकरता संत कार्याकरता जाओ, एवढीच या ठिकाणी प्रार्थना. सगळ्याचे मनापासून आभार. या ठिकाणी असणारे श्रीराम गुरुकुल अकलूज वेळात वेळ काढून ही लेकरही उपस्थित झाली, म्हणून या लेकरांचे मनापासून आभार. जाता जाता प्रत्येकाला सांगणं दान धर्म करा, पुन्हा फुलाची पाकळी म्हणून लेकरांच्या भवितव्याकरता दान धर्म करा. त्याच्याकरता का, कारण आपले असणारे अंगद महाराज
अगदी निस्वार्थ भावनेने या लेकरांना शिकवतात, तर त्यांच्या नावानं दान धर्म झालं पाहिजे म्हणून असणारी संपूर्ण मंडळी सगळ्याच्या मनापासून आभार. मला कीर्तन सेवेला बोलवल्याबद्दल आभार. सुंदर असे साऊंड टीम या ठिकाणी असणारे आमचे ओम साई क्रिएशन चेतन दादा या ठिकाणी सगळ्या मंडळीच्या मनापासून आभार. झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी, गुरुवर्य बाबा माझे वडील तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. एकदा या लेकरा करता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. या लेकराचा वाढदिवस आहे तर आशीर्वाद सगळ्याच्या असेल त्याच्यावरती राहो म्हणून सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा लेकराचा. आणि ज्ञानेश्वर माऊली झाले की आपण ज्ञानेश्वर